नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जालना जिल्ह्यातील कोतवाल भरतीसाठी प्रतीक्षेत असलेल्या सर्व उमेदवारांसाठी अत्यंत आनंदाची अपडेट या ठिकाणी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, कोतवाल भरतीसाठी परीक्षेसाठी पुन्हा एकदा नव्याने तारीख जाहीर करण्यात आली असून लवकरच आता कोतवाल परीक्षेचा मुहूर्त या ठिकाणी निघालेला आहे। तर मित्रांनो, ही परीक्षा कधी होणार आहेत, कशी राबवली जाणार आहेत, त्याचबरोबर किती परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहेत, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। असेच नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी मिळत राहतील। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आजच्या न्यूजपेपरला ही बातमी आलेली आहे। तर कोतवाल भरती परीक्षेसाठी अखेर 7 जुलैचा मुहूर्त या ठिकाणी काढण्यात आला असून ही परीक्षा केंद्रावर मेटल डिटेक्टर देखील बसवण्यात येणार आहे, त्याचबरोबर जॅमर देखील बसवण्यात येणार आहे। तर मित्रांनो, काय आहे संपूर्ण माहिती या ठिकाणी मी वाचून दाखवतो, तुम्ही ऐकायचं काम करा। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता कोतवाल भरतीसाठी जालन्यामध्ये परीक्षेदरम्यान झालेला गैरप्रकार लक्षात घेता प्रशासनाकडून सर्व प्रक्रिया रद्द करून आता दुसऱ्यांदा परीक्षा घेण्यासाठी नियोजन केले जात आहे। त्यासाठी 7 जुलै रोजीचा मुहूर्त सापडला असला तरी अजून या ठिकाणी अधिकृत घोषणा झालेली नसल्याचे या तारखेबाबतही संभ्रम कायम आहे। तर मित्रांनो, अपडेट या ठिकाणी असं आहे की या ठिकाणी 7 जुलैला ही तारीख कन्फर्म करण्यात आली नाही, परंतु 7 जुलैला परीक्षा घेण्याचा विचार प्रशासनाचा चालू आहे। तर मित्रांनो, त्याबरोबर अगोदर लोकसभा निवडणुकीमुळे कोतवाल भरती रखडली होती। निवडणुका संपल्या असून प्रशासनाने आता कोतवाल भरती परीक्षेची कार्यवाही देखील सुरू केली आहे। जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात सदर परीक्षा घेतल्या जाण्याची शक्यता या ठिकाणी व्यक्त केली जात आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी दुधाने पोळलेले ताकही फुकून पितात अशी अवस्था प्रशासनाची झाली असून कोतवाल भरती परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेता आता यंत्रणा अधिक सज्ज राहणार आहेत। याशिवाय अधिक कडक उपाययोजना दिल्या जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर मागील गैरप्रकार लक्षात घेता प्रशासनाने परीक्षा केंद्र कमी करून त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे। पूर्वी असलेले केंद्र कमी करून ते 19 वरून 10 वर केले आहे। तर प्रत्येक केंद्रावर वरिष्ठ अधिकारी परीक्षा होईपर्यंत केंद्रावरच तळ ठोकणार आहेत। तर मित्रांनो, परीक्षा केंद्रावर उमेदवारांच्या तपासणीसह प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, मोबाईल जॅमर या ठिकाणी बसवण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। तर याशिवाय प्रत्येक उमेदवाराची कसून चौकशी करूनच परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार आहे। तर प्रत्येक 10 विद्यार्थ्यांमागे एक सुरक्षा कर्मचारी तैनात केला जाणार आहे। प्रशासनाने 7 जुलै ही तारीख निश्चित केली असली तरी ही तारीख अधिकृतरित्या जाहीर केलेली नसल्याचे उमेदवार प्रशासनाकडून तारखेच्या घोषणेची वाट पाहत आहे। तथापि प्रशासकीय पातळीवर परीक्षा घेण्यासाठी नियोजन देखील सुरू झाले आहेत। तर मित्रांनो, जालना जिल्ह्यामध्ये कोतवाल पदाच्या 69 जागांसाठी 7 ऑक्टोबर रोजी या ठिकाणी जालना शहरातील 19 विविध परीक्षा केंद्रावर ही परीक्षा झाली होती। या केंद्रावर 5306 पैकी 4996 उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती। तर परीक्षेदरम्यान शहरातील एका केंद्रावर काही परीक्षार्थ्यांच्या कानात ब्लूटूथ आढळून आली होती। ब्लूटूथच्या सहाय्याने परीक्षेचा पेपर बाहेर पाठवण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते। त्यामुळे पोलिसांसह महसूलच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करून प्रकरण तपासावर ठेवले। त्यामुळे महसूल प्रशासनाने पोलीस तपास होईपर्यंत या परीक्षेला ब्रेक लावला होता। परंतु परीक्षा दिलेल्या अन्य उमेदवारांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून लवकरात लवकर परीक्षा घेण्यात यावी। यामुळे कोतवाल भरतीची परीक्षा आता नव्याने घेतली जात आहे आणि मित्रांनो, याचा मुहूर्त हा 7 जुलै देखील असू शकतो। तर मित्रांनो, लवकरात लवकर या परीक्षेचा मुहूर्त काढावा, अन्यथा 20 जूनपासून आमरण उपोषण करण्यात देखील या ठिकाणी नारायण लोखंडे यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, कोतवाल भरती परीक्षेतील मागील काळात झालेला गैरप्रकार लक्षात घेता प्रशासनाने सेंटरची संख्या कमी केली असून आता प्रत्येक सेंटरची जबाबदारी ही वरिष्ठ अधिकाऱ्यावर सोपवली जाणार आहे। परीक्षा पूर्ण होईपर्यंत हे अधिकारी केंद्रावरच राहणार आहे। परीक्षा केंद्रात उमेदवारांना सोडताना त्यांची कसून चौकशी केली जाणार आहे, जेणेकरून ब्लूटूथ किंवा अन्य इलेक्ट्रिक साधनांचा वापर या ठिकाणी उमेदवारांना करता येणार नाही। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।